आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगावपेठ येथील कार्यरत असलेले प्राध्यापक उल्हास घारड यांना नुकतेच आचार्य पदवीने विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले। एका कार्यक्रमानिमित्त त्यांना पदवीदान या कार्यक्रमात पदवी बहाल करण्यात आली। या प्रसंगी दिशा फाउंडेशनच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला। दिशा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आणि या प्रसंगी डॉक्टर प्राध्यापक उल्हास घारड यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोपाल पुरोहित, माहिती अधिकार व्याख्याता ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे स्वीय सहाय्यक अंकुश वासिमकर, भोजने अकॅडमीचे संचालक प्राध्यापक योगेश भोजने तसेच सेवानिवृत्त अधिकारी छगन डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील नागापुरे यांनी केले तर प्रास्ताविक डोईजड यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन दिनकर सुंदरकर यांनी मानले। सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर उल्हास घारड यांचा हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असल्याचं बोललं जात आहे। विविध सामाजिक क्षेत्रात डॉक्टर उल्हास घारड यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही बोलले जात आहे। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र।